अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशनच्या विद्यमाने गुरुवार 2 जुलै रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या भव्य पक्ष प्रवेश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। शहरातील बैल बाजार रोड येथील वृंदावन बॅकवेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक, समाज बांधव आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते उत्कर्ष रुपवते यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राज्यातील राजकारणाची अवस्था हास्य जत्रा झाली असल्याची टीका केली। तसेच कोपरगावसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेला पक्षप्रवेश हा जनतेचा वंचित बहुजन आघाडीवरील वाढता विश्वास दर्शवणारा असून आगामी काळातील राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा महासचिव मधुकर साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चावडी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश दुशिंग, राजू कोपरे दुशिंग, गायकवाड कुटुंबीय फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला। उपस्थितांनी संविधानिक मूल्यांचे रक्षण, सामाजिक न्याय, समता आणि बहुजन समाजाच्या सशक्तीकरणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। कोपरगाव तालुक्यात झालेला हा मोठा पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील वाढते संघटन आणि जनाधार अधोरेखित करणारा ठरला आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। आज कोपरगाव शहरामध्ये माननीय प्रकाश दुशिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते, सदस्य वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत। आम्हाला अतिशय आनंद आहे की कमी वेळामध्ये पक्षाने एक चांगली उभारी ही नगर जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। मागच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असो किंवा आता झालेली राहुरीची बाय इलेक्शन असो, इथे पण वंचितनी आपलं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे। आमचे जिल्हाध्यक्ष संतोषदादा चोळके असतील, महासचिव साळवे साहेब असतील, सगळेच तालुकाध्यक्ष असतील, एक चांगलं काम आणि एक चांगलं युनिट हे शिर्डी लोकसभा उत्तरेचं आमचं तयार झालेलं आहे। आणि ज्या प्रकारचं काम बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून उभी राहते, याचा आम्हाला सार्थ अभिनंदन। तेच काम कोपरगावमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये करण्याचा आमचा मानस आहे। आताच्या राज्याच्या गरीबाचे राजकारण चाललेलं आहे, त्याच्यावरती आपल्या वंचित बहुजन आघाडीची रणनीती काय असणार? मी जसं म्हटलं की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा गट असो, हा पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकी ज्या आता झाल्या त्याच्यात जर बघितलं तर 8 जागा बिनविरोध आणि ज्याची निवडणूक झाली त्या जागांवर पण काय काय झालं हे तुम्ही बघितलं। अमरावती असो, नागपूर असो, 100-150 महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी चक्क क्रॉस वोटिंग केलेली आहे। जिथे मंत्री, माजी मंत्री आणि बरेचसे मोठे मोठे नेते होते, तिथे सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काहीच जलवा चाललेला नाही। आणि सर्वात मोठा गंमत ही होती की शिवसेनेनी म्हणजे शिंदे सेनेनी नाशिकची जी उमेदवारी दिली होती दराडेंना, ती नाशिकची उमेदवारी गोकुळ गीतेंना नाही दिली म्हणून त्यांनी बंडखोरी केली आणि ते जिंकून आणण्यासाठी महायुतीने तर प्रयत्न केलेच नाही, पण शिवसेना ठाकरे गटाने त्यांची मदत केली। ही जी एक सगळा सर्कस खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्य जत्रा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये वंचितचा रोल हा सर्वात महत्त्वाचा आहे। कारण भूमिका घेऊन लढणारा पक्ष, प्रस्थापितांबद्दल बोलणारा पक्ष, सरकारवर डायरेक्ट हल्लाबोल करणारा पक्ष आणि नेता जर आज कोणी असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच आहे। किंबहुना मला तर असं वाटतं की वारंवार सगळ्या निवडणुकांमध्ये वंचित का युती करत नाही, आघाडी करत नाही, म्हणजे वंचित भाजपची बी टीम म्हणणारे जे सगळे हे महाविकास आघाडीचे पक्ष आहेत ते सध्या भाजपची ए टीम म्हणून आता महाराष्ट्रामध्ये काम करतायत। त्यामुळे वंचितची भूमिका महत्त्वाची आणि ती आम्ही नक्की बजावणार आहोत। विकास कोणाचा नक्की, विकास मतदारसंघाचा की स्वतःचा, हे खरं म्हणजे हे पक्ष बदलणारे जे नेते त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। विशेषतः आपण ज्या लोकसभेमध्ये आज बसलेलो आहोत ही शिर्डी लोकसभा जी मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे, त्या मतदारसंघामध्ये 7 वेळा वेगवेगळ्या पक्षातून प्रवास केलेले एक खासदार जिंकून येतात
त्यांना वेगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक जिंकण्याचा तिथे योग येतो, कारण संविधान खतरे में आहे, मुसलमानांना प्रॉब्लेम आहे, सगळ्या SC प्रवर्गातील लोकांचं आरक्षण धोक्यात आहे असं बोलून जे निवडणूक लढून आले, जिंकून आले, त्यांनी 2-3 दिवसाआधी आपण बघितलं की कसं पुन्हा भाजपच्या सगळ्या मित्रपक्षाबद्दल ते गेलेले आहेत. खासदार वाकचौरेंबद्दलची एक नाराजी प्रचंड जी मतदारसंघामध्ये आज आहे, आम्ही सगळीकडे बघत आहोत. 2 वर्ष तुमच्याकडे होती, तुम्ही काय काम केलं? श्रद्धा सबुरी का धाम असं आपण म्हणतो शिर्डीला, श्रद्धा सबुरी का धाम, क्या हुआ शिर्डी में काम? साधा सरळ प्रश्न मी विचारलाय. तुम्हाला काय निधी मिळाला, किती निधी मिळाला हे सांगा, आपण तुम्ही काय कामं केली हे तर सांगा. जे मोठे मोठे प्रश्न आहेत, जो रेल्वेचा प्रश्न होता, जो पाण्याचा प्रश्न होता, त्याच्यावर तुम्ही काय केलं? पण काहीच न बोलता फक्त मी कसा चांगला आहे सांगण्याचा प्रयत्न ते करत आहे. ठीक आहे, जनता त्यांना उत्तर देत आहे. तुम्ही जर सोशल मीडिया बघत असाल, तुमचे सगळे YouTube चॅनल्सवरती त्यांची बातमी लावली की खाली काय कमेंट येतात हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे जो राग जनतेचा ऑनलाईन दिसतोय त्याच्या 10 पट राग हा खाली ग्राउंडवर आहे. म्हणून तर ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्यापर्यंत जायला आपण घाबरतोय आणि Z+ सिक्युरिटी घेऊन फिरावी लागते आज आपल्याला. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण जे आज महाराष्ट्रात जे सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आणि विशेषतः शिर्डी लोकसभेमध्ये हा अनुभव वारंवार आलाय, याचा खेद वाटतो मला. कशाची? ती जी सगळी यंत्रणा आहे की जी मुवमेंट आहे, आपण बघितलं की त्याच्या माध्यमातून बंगालमध्ये काय झालं. 18-19 लाख मतदारच गायब झाले. त्या प्रकारची कुठलीही गोष्ट आपल्याकडे होऊ नये म्हणून सगळे राजकीय पक्ष आता सतर्क झाले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे ट्रेन करून आपापल्या BLOs आणि या पद्धतीने कशी ती मोहीम नीट राबवता येईल, कोणावरही अन्याय न करता जे मूळ वोटर्स आहेत त्यांना त्या लिस्टमध्ये रिटेन करावं. नाहीतर आपल्याला माहिती आहे की यांच्या यंत्रणेमधली लोक अमुक एका समाजाचे मत कसे गाळायचे याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग देऊन पाठवलेले आहेत फील्डमध्ये. त्यामुळे ती प्रक्रिया नीट राबवली तर ठीक आहे, नाहीतर जसं बंगालमध्ये झालं तसं महाराष्ट्रात होणार नाही याची मला भीती वाटते. म्हणजे त्या प्रकारची राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण 2026 मध्ये आहोत. भारत महासत्ता बनायचंय, आपण विश्वगुरु म्हणतोय स्वतःला, आपण चंद्रावर सूर्यावर कुठे कुठे पोहोचण्याची स्वप्न बघतोय आणि आज महाराष्ट्रातला सर्वात जो पेटता मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा आहे. मग तो वाद वर्गीकरणाचा असो किंवा तो मराठा OBC आरक्षणाचा असो, म्हणजे कुठल्या तरी पद्धतीने पुढे जाण्याच्या ऐवजी राजकारणासाठी जातींमध्ये भांडणं लावून हे जे पक्ष आहेत हे खरं म्हणजे मनुवादी विचारसरणी राबवून हे सगळं कसं मागे खेचता येईल आणि अमुक एका फक्त प्रवाहाला कसं तिथे फायदा होईल ह्याचा जो एक कार्यक्रम पद्धतशीर चालवलेला आहे हे खरं तर शोकांतिक आहे. ज्या प्रमाणात आज महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत, महिलांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत. आपण नसरापूरचं कालच वर्डिक्ट बघितलं. एवढं धाडस होतं कसं? म्हणजे राजकारण सोडून शासन कुठे गेलं, पोलीस डिपार्टमेंट काय करतंय, तुमचं गृह मंत्रालय काय करतंय, हा मोठा प्रश्न. जातीपातीचं राजकारण तर आहेच, पण खूप मोठे मोठे प्रश्न जे आज महाराष्ट्रामध्ये उभे आहेत त्याबद्दलही सरकार फार काही करते असं मला वाटत नाही. कोपरगावमध्ये आज एवढा मोठा कोपरगावच्या राजकीय तुमचं काय मत आहे? नाही, मी तर म्हटलं की 2 आमदार, खरं तर दोन्ही आमचे दादा आमदार आहेत, एक भैया आणि एक दादा. त्यामुळे कोपरगावला आमच्या संगमनेर सारखं ड्युअल आमदारकी मिळालेली आहे. तर तसं असताना सुद्धा जेव्हा 7-7, 8-8 वेळा पक्ष बदलून आलेले, 2 वेळा खासदार आलेले लोक पक्ष बदलून जातात, तेव्हा एक वंचित समूहातल्या, तर तुम्ही जर बघितलं हे सगळे कष्टकरी समाजातले येणारे लोक हे जर हिंमत दाखवतात आणि वंचित सोबत येत आहेत, म्हणजे या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे. आणि येणाऱ्या स्थानिक सगळ्याच राजकारणामध्ये, मग ती लोकसभा असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या निवडणुका असो, नक्कीच कोपरगाव एक चांगला युनिट म्हणून उभं राहील आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळेल असा मला विश्वास वाटतो.